रोजच्या आहारामध्ये फुटाणे का खावेत? फुटाणे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा फायदा काय होतो? कुठल्या आजारापासून बचाव होण्यासाठी मदत होते? दररोज किती फुटाणे खावेत? कोणी फुटाणे खाऊ नयेत? फुटाणे खात असताना ते कसे खावेत? जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा अत्यंत चांगला फायदा होईल. याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती मी तुम्हाला पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. मात्र व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. चला तर मग पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया फुटाणे म्हणजे नेमकं काय. हरभरा तुम्हाला माहितच असेल. हरभऱ्याला ज्यावेळेस आपण भाजतो, त्याला फुलवतो किंवा भुनतो, त्यावेळेस त्याला आपण फुटाणे म्हणतो. हरभऱ्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवता येतात. हरभऱ्याचं बेसन असेल, जसं आपण पिठलं करतो, हरभऱ्याला मोड आणून ते खाऊ शकतो. हरभऱ्याची उसळ करू शकतो. हरभऱ्याच्या डाळीचाही वेगवेगळ्या भाज्यांच्या मध्ये आपण उपयोग करू शकतो. मात्र या सगळ्यांच्या पेक्षा हरभऱ्याचा कुठला पदार्थ चांगला असेल तर तो म्हणजे फुटाणे. आणि जर हे फुटाणे तुम्ही सालीसहित खात असाल तर ते आपल्या शरीरासाठी अक्षरशः नैसर्गिक वरदान आहे. मात्र जर तुम्ही याची साल काढून खात असाल तर याचं नुकसान देखील तुम्हाला होऊ शकतं. फुटाण्यांच्या मध्ये असणारी पोषक तत्व जर बघितली आपण तर साधारण 100 ग्रॅम फुटाण्यामध्ये सालीसहित असतील तर साधारण 150 कॅलरीज असतात. साल नसेल तर त्याच्यामध्ये साधारण 300 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील मुबलक प्रमाणामध्ये असतात. सालीसहित असेल तर साधारण 25 ते 30 ग्रॅम इतकं कार्बोहायड्रेट असतं आणि साल काढलेली असेल तर त्यामध्ये साधारण 55 ते 60 ग्रॅम इतकं कार्बोहायड्रेट असतं. त्यामुळे आपल्याला या फुटाण्यांचा वजन वाढवण्यासाठी देखील अत्यंत चांगला फायदा होतो. यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि फायबर देखील असतं. फायबर जेव्हा तुम्ही ते सालीसहित खाता तेव्हाच ते फायबर मिळतं. जर तुम्ही साल काढत असाल तर त्याच्यामध्ये फक्त 1 ग्राम फायबर असतं आणि सालीसहित जर खाल्लं तर 7.5 ते 8 ग्राम इतकं फायबर तुम्हाला या फुटाण्यांच्या मधून मिळतं. आणि या फुटाण्यांच्या बाहेर असणारी जी साल आहे, ही साल आपल्या रक्तातील खराब चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते, आपली पचनशक्ती सुधारते, पोट साफ होण्यासाठी मदत होतं, पचनाचं आरोग्य देखील चांगलं राहतं. याशिवाय हृदयाचं आरोग्य देखील मजबूत होण्यासाठी मदत होते. याच्यामध्ये फॅट अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतं. साल काढलेली असेल तर त्याच्यामध्ये 5 ग्रॅम इतकं फॅट आहे. साल असलेल्या फुटाण्यांच्या मध्ये 2.5 ग्राम इतकं फॅट असतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असल्यामुळं आपले मसल्स, आपले बॉडी तयार होण्यासाठी चांगला फायदा होतो. आयर्न, फॉलिक ऍसिड आणि बीटा कॅरोटीन नावाचे घटक जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं ॲनिमिया अर्थात रक्तक्षय म्हणजे रक्त कमी झाला असेल, रक्तपेशी कमी झाली असतील तर ते वाढवण्यासाठी आपल्याला ह्याचा फायदा होतो. फुटाण्यांची ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असते. त्यामुळं डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी देखील हे वरदान आहे. तुम्ही जर एखादी चपाती किंवा भाकरी करत असाल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फुटाणे टाकले तर ते फुटाण्याचं पीठ त्याच्यामध्ये मिसळेल आणि तुमची भाकरी किंवा चपाती अजून जास्त पोषक होईल. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याच्यामध्ये असणारं फायबर मदत करतं. जर तुम्ही सालीसहित फुटाणे खाल्ले डायबिटीसच्या पेशंटनी तर खाल्लेल्या अन्नपदार्थांच्या मध्ये असणारी जी साखर आहे ती रक्तामध्ये लगेच मिसळत नाही, ती हळूहळू रक्तामध्ये सोडली जाते आणि त्याच्यामुळे अचानक रक्तातील साखर वाढण्याची जी समस्या आहे ती उद्भवत नाही. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटने आवर्जून खावेत. याच्यामध्ये स्टार्च मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे पोट लवकर भरतं आणि भरलेलं पोट जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहतं. त्यामुळे तुम्हाला सारखं खावखाव होत नाही किंवा तुम्हाला सारखी भूक देखील लागत नाही. कधी कधी तुम्ही याला मोड आणून सुद्धा खाऊ शकता, ज्याची आपण घुसळ बनवू शकतो किंवा अजून काही त्याचे पदार्थ आपण बनवू शकतो. चाट मसाला टाकून त्याचं एक चांगली डिश बनवू शकतो. याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. त्यामुळे दातांच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हाडं आणि दात कमकुवत होण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जर तुम्ही फुटाणे नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला या समस्यापासून बचाव होईल. आता बघूयात हे फुटाणे नेमके कसे खायचे. तर याची तुम्हाला पावडर बनवता येते, ज्याला आपण बेसन म्हणतो. पण मात्र हे बेसन बनवत असताना तुम्ही ते सालीसहित बनवा, ज्या माध्यमातून या सालींच्या मध्ये असणारे जे फायबर आहे ते देखील आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल. नाश्त्यासाठी जर तुम्ही हे वापरत असाल तर ते देखील एक चांगली डिश आहे. सालीसहित फुटाणे एका प्लेटमध्ये घ्या, त्यामध्ये कांदा, लिंबू, कोथिंबीर, चवीनुसार मीठ किंवा चाट मसाला तुम्ही टाकू शकता आणि ते खाऊ शकता. फुटाण्यांची भाजी देखील बनवू शकता किंवा चटणी देखील बनवू शकता, ज्या चटणीमध्ये तुम्ही कांदा, लसूण, थोडंसं अद्रक टाकून ती चटणी अजून जास्त पोषक आणि चवदार देखील होईल. मात्र यापैकी कुठलाही पदार्थ करत असताना त्याची साल निघणार नाही, साल काढली जाणार नाही, ह्याची आवर्जून काळजी घ्या. ज्या लोकांचं वजन कमी आहे या लोकांसाठी फुटाणा अत्यंत वरदान आहे, कारण याच्यामुळे वजन वाढण्यासाठी लवकरात लवकर फायदा होतो, तेही कुठल्याही दुष्परिणामांच्या शिवाय. आता पाहूया फुटाणा कुणी खाऊ नये. जर तुम्हाला पोटामध्ये गॅस होत असेल, सतत पोट गच्च राहत असेल तर अशा वेळी फुटाणे प्रमाणात किंवा काही दिवस बंद केलेले चांगले. आणि ज्या लोकांचं वजन जास्त आहे
त्यांनी फुटाणे खाताना एकच लक्षात ठेवायचं आहे, त्याची साल अजिबात काढायची नाही. नाहीतर तुम्हाला त्याचा फायदा होण्याऐवजी त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात शेवटी पाहूया फुटाणे दररोज किती खावे. तर साधारण अर्धा ते 1 वाटी म्हणजे 100 ते 200 ग्राम फुटाणे तुम्ही खाऊ शकता. मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.